UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दिल्लीत आज अमित शहांसोबत महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्रीपासून मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मोठ्या निर्णयाची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी परतण्याच्या मार्गावर। भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला शिंदेंचा पाठिंबा। सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका, मोदी शहांना फोन करून सांगितलं, शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून एकनाथ शिंदेंची माघार। देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य। 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिल्याबद्दल शिंदेंनी मानले आभार। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, शिंदेंनी किंतु परंतु दूर केले। मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बैठकीनंतर लवकरच निर्णय। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीत अमित शहा आणि विनोद तावडेंमध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा। मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 2.5 वर्षातील कारकिर्दीबाबत मी समाधानी। स्वतःला मुख्यमंत्री न समजता कॉमन मॅन म्हणून काम केलं। नाराज होऊन रडणारा नाही। एकनाथ शिंदेंकडून जनतेचे आभार। एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतला। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। दिल्लीत वरिष्ठांसोबत आमची चर्चा। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होणार। 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला राहणार। अजित पवार यांची माहिती। मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि देवेंद्र फडणवीसच असतील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, देणं घेणं नाही, आरक्षण घेणारच, उपोषणाच्या तयारीला लागलो आहे, जरांगेंची प्रतिक्रिया। पुण्यात आज मनसेची आत्मचिंतन बैठक। पराभूत उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार। सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू, मात्र शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। लातूरमधील 15 केंद्रांवर 19,968 क्विंटल सोयाबीन खरेदी। 12,000 क्विंटल सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढला। दिवसाही वातावरणामध्ये गारवा जाणवणार। पुणे हंगामामध्ये प्रथमच सर्वात कमी तापमान। अजमेर दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा। हिंदू पक्षकारांची याचिका न्यायालयानं स्वीकारली। दर्गा कमिटीसह सर्व पक्षकारांना नोटीस। 5 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी। हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी। संचीच्या मोहराबादी मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। सोरेन चौथ्यांदा झारखंडची धुरा सांभाळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।